स्वराज्य म्हणजे काय हे आतापर्यंत आपण पुस्तकात शिकत आलोय, पण हेच आपल्याला आता मोठ्या पडद्यावर शिकायला पाहायला मिळणार आहे। आणि मोस्ट इंटरेस्टिंग म्हणजे रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे। सोबतच तो तर दिग्दर्शकही आहे आणि त्याचा लुक सोशल मीडियावर आधीच व्हायरल झालाय। चित्रपटाचं नाव राजा शिवाजी असून पुढच्या वर्षी 1 मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होतोय। हा सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ही आहे शौर्य, त्याग आणि अभिमानाची जळजळती ज्वाला। इतकंच नाही, हा भव्य चित्रपट 1 नाही 2 नाही तर तब्बल 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यात मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या सगळ्या भाषा असणार आहेत। म्हणजे साऱ्या भारतात शिवरायांचा पराक्रम हा आपापल्या भाषेत अनुभवायला मिळणार। लय भारी आणि वेड नंतर पुन्हा एकदा रितेशने मराठी मन जिंकण्यासाठी सज्ज केलाय इतिहासाच्या पानातून थेट पडद्यावर उतरलेला राजा शिवाजी। छावानंतर प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली शिवकालीन कथा पाहण्याची उत्सुकता आता या चित्रपटामुळे आणखी वाढली आहे। पोस्टर पाहून तर प्रत्येकाच्या अंगावर काटाच आला असेल। मग कल्पना करा, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, जेनेलिया देशमुख, अजय अतुलचं संगीत आणि संतोष सिवन यांचं सिनेमॅटोग्राफी सगळंच एकत्र छावासारखाच हाही सिनेमा रेकॉर्ड तोडेल का?